हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, 2024ची परीक्षा जवळ आलेली आहे. 20 तारखेला परीक्षा आहे, त्यामुळे आता आपल्याला चांगली तयारी करायची आहे. चला करूया सुरुवात. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनसुद्धा हिट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. करा सुरू करू चला. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे बघा. प्रश्न म्हणतोय, एक भांडे 8/10 भरले आहे. जर ते भांडे पूर्ण भरण्यासाठी आणखी 20 लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर भांड्याची क्षमता किती? बघा, काय म्हटले 20 लिटर पाणी पाहिजे आणखीन आणि 8/10 भरलेलं आहे. हं? तर या ठिकाणी आपण काय करू बघा, पूर्ण भांडं जर म्हटलं तर 10/10 त्याच्यामधून आपण 8/10 काय करूया, वजा करूया. म्हणजे आपल्याला काय मिळेल, राहिलेली क्षमता ती किती आहे, 2/10 बरोबर. मग 2/10 म्हणजे 20 आहे. तर आपल्याला किती काढायचं आहे, 20. या ठिकाणी बघा 2 म्हणजे 20. आपल्याला पूर्ण भांडे क्षमता काढायची. मग या 5 मध्ये किती 2-2 बसतात? तर 10 मध्ये 5 बसतात 2-2 म्हणजे बेपंचे 10. म्हणून याला जर आपण 5 ने गुणलं तर आपल्याला भांड्याची क्षमता मिळेल. या ठिकाणी 100 ही काय असेल, भांड्याची क्षमता असेल. या ठिकाणी आपलं उत्तर आहे पहिलं. समजलंय का बघा? हे बघा, आणखी एका पद्धतीने तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी बघा, एक आपण जर असं भांडं घेतलं आणि ह्या भांड्याचे आपल्याला 8 म्हणजे पूर्ण 10 भाग आहेत. नाही 5 भाग आहेत. जसं की हा एक भाग, त्यानंतर हे दुसरा भाग, तिसरा, चौथा आणि पाचवा असे याचे किती भाग आहेत? 5 भाग. आणि या 5 भागापैकी काय केलं आपण? या प्रत्येकाला 2-2 दिलं. म्हणजे इथं 2 भाग, इथं 2 भाग, इथं 2, इथं 2 आणि इथं 2. पूर्ण किती झाले मग हे? 10. आहे का नाही? खालचे 10. तर आता यातले किती भाग भरलेत? 8 भाग भरलेत. तर मग आपण 8 भाग यातले भरून टाकू. बघा या ठिकाणी जर आपण इथं काय केलं, हे 2 भाग भरले, त्यानंतर हे 4, हे 6 आणि हे 8 भरले आणि राहिलेलं किती आहे? 20 आहे. मग हे 20 आहे, तर हे सुद्धा 20 आहे, हे सुद्धा 20 आहे, हे सुद्धा 20 आहे आणि हे सुद्धा 20 आहे. तर पूर्ण 100 आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 100. चला समजलंय का बघा? त्याचबरोबर मित्रांनो, आपण आपल्या या YouTube चॅनलच्या आपलं जे ॲप आहे, त्या ॲपमध्ये या ठिकाणी आपण तुमच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका संचसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. जर तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका संच 5 सराव प्रश्नपत्रिका संच पाहिजे असतील, तर त्या ठिकाणी ₹99 मध्ये आपण 5 पूर्ण प्रश्नपत्रिका देत आहोत. खाली नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये जी लिंक आहे, त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी बघा, सुरेश 350 किलोमीटर अंतर 7 तासात पूर्ण करतो. जर 2 तास लवकर प्रवास लवकर पूर्ण करायचा झाल्यास गाडीचा वेग ताशी किती किमीने वाढवावा? 7 तासामध्ये 350 किलोमीटर. बघा या ठिकाणी 350 भागिले 7. 7 एक 7, 7 5 35 म्हणजे किती? 50 जे आहे त्याची स्पीड आहे. एका तासामध्ये 50 प्रति किलोमीटर. मग आता काय करायचं आहे? 2 तास लवकर करायचं आहे म्हणजे 5 तासामध्ये करायचं आहे. मग 350 जाण्यासाठी 5 तासामध्ये काय होईल? 5 एक 5, 5 7 35 म्हणजे 70 लागेल. आणि पहिलं किती होतं? पहिला आपला 50 होता. आता 70 झाला. मग 7तून 5 गेले, 2 राहिले 20. म्हणजे या ठिकाणी 20 न स्पीड वाढवावं लागेल. समजतंय का? समजतंय का नाही? एकदा सांगा मला चॅट बॉक्समध्ये. सगळ्यांना समजतं का? एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांनी. बघा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतंय का सांगा? समजलं असेल तर येस म्हणा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्या. बघा, प्रश्न आहे 9:20 9:20 AM सामना सुरू झाला आणि 4:45 संपला, तर सामना किती वेळ सुरू होता? किती वेळ सुरू होता? सांगा आता चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी. पटापटा उत्तर द्या. चला लवकर, लवकर बघू कोणाचं उत्तर बरोबर येतं तर. कम ऑन. सांगा लवकर. तुम्हाला आता यानंतर मी या ठिकाणी वेळ देणार आहे टायमरमधून, की 1 मिनिटाचा वेळ प्रत्येक गणितासाठी. 20 या ठिकाणी तुम्हाला वेळ देणार आहे आता. या गणिताला देत नाही, पण पुढच्या गणितापासून 1 मिनिटाचा वेळ. आता बघा हा गणित बघूया आपण. आता या अशा गणितामध्ये काय करायचं आहे, 4:45 PM दिलं ना, याला 24 तासामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. 24 तासात कन्व्हर्ट करण्यासाठी तासामध्ये 12 मिळवायचे. 12 आणि 4 16, 16 45 आणि 9:20 सुरू झाला, तर 9:20 याच्यामधून वजा वजा करून घ्या. 5तून 0 गेले 5, 4तून 2 गेले 2 आणि 16तून 9 गेले. किती राहिले? 7. 7 तास
25 मिनिटे. ऑप्शन नंबर सी. आले का तुमचं पण हे बघा एकदा. तुमचं पण उत्तर हेच आलंय का बघा एकदा. तुमचं पण उत्तर हेच आलंय का एकदा चेक करून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न. आणि हा प्रश्न तुम्हाला याचं उत्तर काढण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतोय. करा लवकर लवकर. चला 1 मिनिट तुमच्या समोर. करा लवकर लवकर उत्तर. प्रत्येकानं उत्तर द्या. सांगा लवकर लवकर. चला. आलं का उत्तर तुमचं? बघा या ठिकाणी 50 सेकंद संपलेले आहेत. या ठिकाणी उत्तर देतो मी तुम्हाला. 5.6 किलोग्रॅम म्हणजे किती आधी काढू आपण. 5.6 किलोग्रॅम. एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. 1000 याला गुणून घेऊ. मग या ठिकाणी होईल 5, 6 आणि 1, 2, 3 शून्य. एक स्थळांतर दशांश चिन्ह म्हणून एक स्थळांतर दशांश चिन्ह म्हणजे 5600. त्यातून 450 वजा करू. 5600 मधून 450 आपण वजा करून टाकू. बघा या ठिकाणी 6चे 5 करू. 9 या ठिकाणी 10 करू. शून्याला 0, 10तून 5 गेले 5, 5तून 4 गेले 1 आणि 5ला 5. 5150. 5150 दशांश चिन्ह दिल्यानंतर हे सी ऑप्शन आपलं करेक्ट येऊ शकतं. 5.15 किलोग्रॅम. ओके. चला समजलं तुमचं पण हे चालय का? गुड. चला व्हेरी गुड. नाईस. छान. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी बघा प्रश्न काय म्हणतो तर पुढचा. 9 ग्रॅम वजन असणारी एक गोटी असून एका पॅकेटमध्ये 580 गोटे आहेत, तर त्या पॅकेटचे वजन किती? चला करा सगळ्यांनी उत्तर. सांगा सगळ्यांनी. चला लवकर लवकर. 9 ग्रॅम असणारी एक गोटी. सांगा चला लवकर लवकर. चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या. सर्वांचं उत्तर मी चेक करतो. तुमचं पटापट उत्तर पाहिजे मला. आलं का? किती वजन आहे? वजन आहे 9 ग्रॅम एका गोटीचं. आणि किती गोट्या आहेत? 580. मग 580 गुणिले 9. 9 0 0, 9 8 72, 2 हात 4 7, 9 5 45, 45 7 52. आणि दशांश चिन्ह इथं 3 स्थळानंतर, कारण 1000 मध्ये 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. बरोबर. 1000 3 0. 1000 1 2 3. मग या 3 शून्यामुळे आपण काय केलं? इथं दशांश चिन्ह दिलं. आता आपलं उत्तर आलं आहे 5.22 किलोग्रॅम. ओके. कुणाकुणाचं आलं बरं? आलं ना तुमचं? येस. गुड. हा बघा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. चला सांगा लवकर लवकर. फास्ट. कम ऑन. सांगा लवकर लवकर. तुम्हाला यासोबत जर तयारी करायची असेल तर या ठिकाणी 5 प्रश्नसंच पूर्ण, ते पण ऑनलाईन. तुम्हाला PDF डाउनलोड करून काही करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही प्रश्नाचे उत्तर सोडवायचे. तुम्हाला रिझल्ट दिसणार. पूर्ण 2 तास झाले. पेपर संपला. तुमचा रिझल्ट लगेच तुमच्यासमोर. मराठीला किती पडले, बुद्धिमत्तेला किती पडले आणि गणिताला किती पडले. ओके. तुम्ही ते करू शकतात. 99 रुपयामध्ये पूर्ण 5 प्रश्नसंच आहेत. खालच्या या नंबरवर संपर्क साधा. तुमचा लगेच चालू होऊन जाईल प्रश्नपत्रिका. या प्रश्नाचं उत्तर बघूयात. बघा काय म्हटलंय या ठिकाणी. इकडे बेरीज दिली आणि इकडे गुणाकार दिलाय. आधी गुणाकार करून घेऊ. 7.4 गुणिले 3.5. 5 चोक 20, 0 हातचे आले 2, 5 7 35, 36 37. त्यानंतर या ठिकाणी 3 चोक 12, 2 हातचा आला 1, 3 7 21 आणि 1 22. 0 7 2 9, 3 2 5, 2ला 2.
दशांश चिन्ह 2 स्थळानंतर 25.90. आता 25.90 आल्यानंतर आपल्याला पुन्हा 6 न गुणायचं त्याला. 6 घेऊ, 6 0 0 6 9 54 54 4 हातचे आले 5, 6 5 30 30 5 35 हातचे आले 3, 6 2 12 12 3 15. ओके. दशांश चिन्ह 2 स्थळानंतर आणि मग 2.7 त्याच्यात ॲड करायचे. 2.7 0 7 4 11चा 1, हातचा आला 1, 5 2 7 1 8, हे 5 158.1 10 158.10 ऑप्शन नंबर 3. चला येते का लक्षात? येत असलं तर एकदा लाईक करा व्हिडिओला. केव्हाच तुम्ही लाईकच केलं नाही. लाईक करा चला सगळ्यांनी पटापट. लाईक करा. सगळ्यांनी लाईक करा. चला लवकर लवकर कमॉन. पटपट पटपट लाईक करा सगळ्यांनी. 50 लाईक झाले पाहिजे बघा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न तुमच्या समोर आहे. अपूर्णांक पण दिलाय, दशांश पण दिलाय. बघा कसं करायचं तर. सांगा पटकन उत्तर याचं चॅट बॉक्समध्ये. करा लवकर लवकर. येतं का नाही? येतं तुम्हाला, हुशार आहेत तुम्ही. चला करू बघा. सांगतो मी कसं करायचं तर. 4 7 28 29 30 30/4 अधिक 4 त्रिक 12 आणि 3 4 त्रिक 12 आणि 13 13/4 वजा 7.2 आहे. याची बेरीज करून घेऊ. 3 आणि 0 3 3 आणि 1 4 छेद बरोबर ना 4 वजा 7.2. आता भाग देऊ याला. आता कसं भाग जाईल मग? 4 1 0 4 1 4 4 0 0 3 उरले. दशांश चिन्ह दिलं. मग दशांश चिन्ह दिलं तर काय होईल? या ठिकाणी 30 होतील. 30 मग 4 7 28 2 उरले. 4 5 20 वजा 7.2. म्हणजे असं करू आता. 10 10.75 वजा 7.2. 5ला 5 7 2 गेले 5 दशांशला दशांश 10 9 7 गेले 3 3.55. कुठे? ऑप्शन नंबर सी मध्ये. आले का सी तुमचं? सी उत्तर आलं का नाही तुमचं? सांगा लवकर. चला पटकन सांगा. आलं ना सी? यस गुड नाईस. पुढचा प्रश्न बघा. आता छान प्रश्न आला बघा. 2200चा 4%चा 7.5%. करा आता. करा 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 आता. आता आहे मजा. बघ कोणाकोणाचं येतं तर. सांगा लवकर. लवकर लवकर. कमॉन कमॉन हरी अप फास्ट. बघा मी सांगतो आता तुमचे उत्तर. बघा तुमचं उत्तर बरोबर आलं नाही चेक करून घ्या. 2200 चे 4%. म्हणजे हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 4 दुने 8 4 दुने 8 आणि त्याचे 7.5%. 7.5 म्हणजे भागिले 100. मग आता कितीनं भाग द्यायचा? हे दशांश चिन्ह काढू आणि खाली एक शून्य देऊन टाकू. बरोबर. 25 त्रिक 75 25 चोक 100 आणि हे 0. आता आपल्याला काय करावं लागेल बघा. या दोघायला भाग देऊ. 4 10 40 4 दुने 8 4 दुने 8. मग आपल्याकडे सध्या किती? 22 त्रिक 66 66 भागिले 10 म्हणजे 6.6 आणि उत्तर आपलं आलं बी. ओके समजलंय का नाही? बघा या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी बघा. जर तुम्ही आणखीनही या ठिकाणी ॲप डाउनलोड केलं नसेल तर आपलं ॲप डाउनलोड करा. जे की तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरवर मिळेल. यशस्वी भव किंवा आमचा जो नंबर आहे तो 87 67 07 87 32 या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला प्रश्नपत्रिकेची पूर्ण माहिती मिळेल.
5 प्रश्नपत्रिका आता नवोदय जवळ आलंय, प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. नक्की 5 प्रश्नपत्रिका घ्या. फक्त ₹99 फीस आहे त्याची. तुमच्यासाठी जास्त फीस ठेवली नाही. फक्त ₹99 मध्ये 5 प्रश्नपत्रिका आहेत. तर सगळ्यांनीच आत्ता जी लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये त्यावर क्लिक करा आणि त्या ठिकाणी क्लासला जॉइन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण थांबूयात. तर थँक यू व्हेरी मच, तुम्ही सर्वजण क्लासला जॉइन झालात. तर थांबूयात का मग आता? ओके. थँक यू.